धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा वर्णावा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन 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 केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन 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 त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन अवतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा सुरू कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय सद्गुरु रविदास महाराज की जय विठ्ठल 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 हरी धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावना समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावना निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन विठ्ठल 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 धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग पांडुरंग कहरू प्रथम नमन पांडुरंग कहरू प्रथम नमन पांडुरंग कहरू प्रथम नमन पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास
संचरण सरोजम सांद्रनीलाबुदाबम जगननिहित पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू सचन गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संत या वार करे संतांचा 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 मस्तक हे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय सो सवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा यांचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतला विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं ते उचित प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा भूमीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर त्र्यंबकराज व सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पुण्यपावन भूमीमध्ये वैकुंठवासी हरिभक्तपरायण सुंदराबाई माता यांच्या कृपाछत्राखाली तसेच ब्रह्मलीन वैकुंठवासी गुरुवर्य आमचे भागवताचार्य हरिभक्तपरायण निवृत्ती बाबा गोतिसे यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्तपरायण सुंदराबाई मठ चर्मकार देवस्थान त्र्यंबकेश्वर यांच्या सहकार्याने चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 51वे आणि या 51व्या वर्षातील आदरणीय उत्तम गिरीजी महाराज गोसावी नाणेगावकर तसेच आपल्या या हरिनाम सप्ताहाचे जे मानकरी आहेत आदरणीय असणारे आमचे बाळासाहेब महाराज पाठाडे तसेच सर्व त्यांचा परिवार कारण एवढा जो सप्ताह आहे मी अगोदरच मीटिंग ऐकली अगोदर मीटिंग झाली तर पूर्ण जे सप्ताहाचं जे आयोजन आहे ते सर्व आयोजन जे मानकरी आहे या सप्ताहाचे या कार्यक्रमाचे त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा भगवान परमात्मा विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा हे कार्य करत असताना कुठल्याही प्रकारे कमतरता भासू देत नाही मी स्तुती करून बोलत नाही पण जे सत्य आहे ते बोलते प्रथम दादांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी अशी सुंदर लाइटिंग आहे आणि दुसरं ठिकाण म्हणजे हे आहे भरपूर ठिकाणी आम्ही फिरलो आजही परंतु कुठल्याच ठिकाणी एवढी भव्य दिव्य स्वरूपाची लाइटिंग एवढं सुंदर असं गोड असं वातावरण हे दुसरं कुठंच दिसलं नाही हे दुसरं ठिकाण आहे आता टाळ्यांची गरज होती पण तुम्ही वाजवले नाही तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय असणारे
बबनरावजी घोलप नाना, माननीय समाज कल्याण मंत्री, त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जे गोड गुणीजन, जी गायनाचार्य महाराज भेटलेला आहे, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण वैभव, आमचे विनोद दादा. पहिल्यापासून ते माझ्याबरोबर कीर्तनाला असतात. आता कधी कधी काय होतं, कीर्तनाची तारीख घेतली का म्हणतात तुम्ही ताई विनोद करा बरं का. मला विनोद काय जास्त येत नाही, म्हणून मी विनोद महाराजांना बरोबर घेऊन जायचे कीर्तनाला. परंतु आमचे विनोद दादाही आहेत, विनोद महाराज शिंदे, आमच्या चांदवड तालुक्याचं भूषण डोंगरगावचे, त्यांनाही धन्यवाद देते. त्याचे आमचे आदरणीय दादा संदीप महाराज ढोकळे. होतं वयामानानं तसं, कारण त्यांची भेट प्रथमतः अगोदर झालेली आहे. अतिशय गोड त्यांचाही आवाज आहे, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. बाबांचं नाव पिंपळगाव बसवंचे बाबा सर आहेत, ते पण शिक्षक असताना सुद्धा एवढं गोड पद्धतीने गायनाची साथ करतात, त्यांनाही मी धन्यवाद देते. आमचे हार्मोनियमचे साथ करणारे बाबा असतील, बाबा तुम्हालाही मनापासून धन्यवाद. तर आमचे आदरणीय असणारे दीपक दादाही या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि जे आत्ताच एक कीर्तन सेवा करून आलेले आहेत, आमच्या तालुक्याचं भूषण राहुल महाराज खालकर, अतिशय सुंदर कीर्तन तर तुम्ही श्रवण केलेलंच आहे, ते पण आहेत. आणि आमच्या वहिनी साहेब पण आहेत, ज्यांची कथा या ठिकाणी गोड चालू आहेत. गोड स्वभाव ज्यांचा आहे, आमचे शिवानंद महाराज आडके, त्यांच्याकडून आम्हाला अगदी भावाप्रमाणे प्रेम भेटतं. आता त्यांच्याकडूनच भेटतं असं नाही बरं का, कारण या ठिकाणी भरपूर माझे भाऊ आहेत, सर्वांकडून प्रेम भेटतं. म्हणून आमच्या वहिनी साहेबसुद्धा या कार्यक्रमासाठी आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे विनेकरी बाबा असतील, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. दादा तुम्हालाही धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळे बाबांची इच्छा होती, बाबा मला सतत कीर्तनाचा कार्यक्रम एकदा बाबांनी ऐकला आणि असं ऐका, कीर्तनाला आले आणि सप्ताहासाठी देणगी देऊन गेले अशी क्वचित लोक असतात. बाबा चिहडीला कीर्तनाचा कार्यक्रम जेव्हा झाला, कीर्तन ऐकल्यानंतर मला बोलायला लागलं, ताई तुम्ही भागवत कथा करणार बरं का. म्हटलं बाबा मला जमणार नाही. म्हण नाही जमन, गीताताई माझ्याकडे येतात, तुम्हाला पण मी थोडंफार मार्गदर्शन करेल, नक्कीच तुम्ही कथाकार होणार. परंतु खऱ्या अर्थानं दुर्भाग्य आमचं असं की बाबा 2 वर्षापूर्वीच आमच्यातून गेले, देहानं गेले, पण कार्यानं मात्र शिल्लक आपल्यामध्ये आहे. बाबांचे नातू आमचे ओमकार दादा, ज्यांच्याकडून आम्हाला भाच्याप्रमाणे प्रेम भेटतं, आत्या म्हणतात प्रेमानं. म्हणून सर्व माझ्या माता माऊल्या असतील, दोघंही भालदार चोपदार दादा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. तसेच पाथर्डीची दिंडी या ठिकाणी आहेत. तसेच आमचे पाथर्डीहून आलेले खंडू काका वल्वे आहेत, दीपक काकांते आहेत, पोरजे काकांते पण आहेत. तसेच पळशवून आलेले रामदास काका गायधनी, त्यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली. समोर बसलेले बरं का बाबा, तुम्हालाही धन्यवाद. मीही तुमच्यासमोर उभी आहेत, माझे पती माझ्याबरोबर आहेत, त्यांची साथ आहे म्हणून मी तुमच्यासमोर आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तुम्ही सर्वजण अतिशय सुंदर गोड पद्धतीने साथ करतात, सर्वांना धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचं जर सूक्ष्म निरीक्षण केलं, ऐका, आज कीर्तनाला गंधर्वासारखे गाणारे आहे, गंधर्वासारखे गाणारे आहे, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे आहे, परीक्षितीसारखे ऐकणारे आहे, पण सांगणारे मात्र शुकाचार्यांसारखे नाही. अतिशय सुंदर, अतिशय गोड वातावरण आहे. आणि या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं जे कार्य करणार आहेत ते भक्तिनाथ यूट्यूब चॅनलवाले दादा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. माझी विनंती असेल तुम्हाला, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर होईल तेव्हा सर्वांना हातानं टाळी वाजवा आणि मुखानं भगवंताचं चिंतन करा. कारण आपली कुठलीही पात्रता नसताना ऐका, संत महात्म्यांनी आपल्या पायाला हात लावून विनवणी केली. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठला विठ्ठला म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आता मर्यादा तुम्हालाच नाही, कीर्तनकाराला सुद्धा मर्यादा असणं गरजेचं आहे. कारण व्यासपीठ उपलब्ध झालं म्हणजे कीर्तनकारांना कुठल्याही गोष्टी या ठिकाणी उभं राहून जमत नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरांना गोष्टी कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, 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 जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची,
ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन पूर्णपणे विनोदात नसावं, कीर्तनाला विनोदाची झालर असावी, विनोदाची झालर मात्र कीर्तनाला असावी. आज या ठिकाणी सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. आज तसं जर आपण पाहिला तर आज जागराचा दिवस आहे. वास्तविक पाहिलं तर मागणी मागितली पाहिजेत, परंतु ज्यांच्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी आहोत, आज जी वारी आहे ती पौष वारी आहे. पौष वारीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. मग ज्यांच्या भूमीमध्ये आपण आहोत त्यांचं गुणगान, त्यांचं वर्णन मात्र केलंच पाहिजेत. विठ्ठल 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 कारण भारतभूमी जर म्हटलं तर भारतभूमी ही संतांची भूमी आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ, पावन तो देश, तेथे हरीची दास जन्म घेती. भारतभूमी ही संतांची भूमी आहे. आपल्या या भूमीमध्ये या संप्रदायाचा जर आपण विचार केला, जसे पुरुष संत आहे तसे महिला संत सुद्धा आहे. महिला संतांचा जर आपण विचार केला, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, आऊबाई, लिंबाई, लाडाई, गोडाई, येसाई, साखराई, कान्होपात्रा, कितीतरी महिला संत सुद्धा या महाराष्ट्राच्या भूमी या भारतभूमीमध्ये आहे. पुरुष संत सुद्धा या भारतभूमीमध्ये आहे. सकल संत जगद्गुरु तुकोबाराय असतील, विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, नामदेव महाराज, गोरोबा काका, संत रोहिदास महाराज, ही जी सकल संत आहे, सकल संत याच भारत भूमीमध्ये, याच भारत देशाच्या मातीमध्ये जन्माला आले. आणि प्रत्येक संतांचं जर आपण पाहिलं तर संतांचं एक वैशिष्ट्य आहे. संतांच्या नावापुढे एक विशेष नाम आहे. प्रत्येक संतांपुढे आहे का? प्रत्येक संतांपुढे जगद्गुरु तुकोबारायांचा जर आपण विचार केला तर नाव त्यांच्या पुढे जगद्गुरु. शिवाय जगद्गुरु तुकोबाराय आपण जर म्हटलं तर वैराग्य डोळ्यासमोर येतं. किती वैराग्य आहे का? स्वतःची पत्नी मरण पावली तरी जगद्गुरु तुकोबारायांनी बोलावं, बरं झालं. पत्नी मरण पावली, गावातल्या पाटलांनी मारलं तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी बोलावं, बरं झालं. मग वैराग्य म्हटलं तर जगद्गुरु तुकोबाराय, वैराग्य म्हटलं तर गोरोबा काका आहे. स्वतःचं मूल मातीमध्ये तुडवलं गेलं पण कुठलीच शुद्ध नव्हती. छोटंसं बाळ होतं, हसता खेळता बोबाडे बोलता, हसता खेळता बोबाडे बोलता, तुडविले बाळ याची शुद्ध नाही, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. स्वतःचं बाळ मातीमध्ये तुडवलं गेलं तरी शुद्ध नाही. किती वैराग्य. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल भक्ती म्हटलं तर नामदेव महाराजांचा नंबर लागतो. नामदेव महाराज काय भक्ती श्रेष्ठ नामदेव महाराजांची होती. सिंपी समाज वडिलांनी सांगावं नामदेवा जा रे कपडे विकू नये. आता नामदेव महाराज निघाले कपडे विकायला. कपडे विकायला निघाले पण दगडांशी सुद्धा नामदेव महाराज बोलायचे. आता दगड मला सांगा कधी कपडे घालतील का? दगड अंगावरती कपडे घालणार नाही पण नामदेव महाराज दगडांशी सुद्धा बोलायचे. उघडे बसले तुम्हाला काहीच वाटत नाही का? हे माझ्या जवळचे कपडे घ्या आणि अंगावरती घाला. नामदेव महाराज दगडांशी सुद्धा बोलायचे. काय भक्ती श्रेष्ठ नामदेव महाराजांची होती. वडिलांनी सांगितलं नामदेवा अरे दररोज मी नैवेद्य देवाला दाखवतो. जा आज तू नैवेद्य देवाला दाखव. नामदेव महाराज स्वतः नैवेद्य घेऊन गेले तर तो नैवेद्य स्वतः भगवंतानं ग्रहण केला. नैवेद्य हातीचा मूर्ती देवे नैवेद्य हातीचा दोहे हा समान महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी दोहे आसमान संतांचा महिमान मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती नामदेव महाराजांच्या हातून स्वतः भगवंतांना नैवेद्य ग्रहण करावा. मग भक्ती म्हटलं तर नामदेव महाराज. ऐका भक्ती म्हटलं तर नामदेव महाराज आणि ज्ञान म्हटलं तर ज्ञानोबाराय. ज्ञान म्हटलं तर ज्ञानोबाराय. सकल संत महात्म्यांनी ज्ञानोबारायांना उपमा द्यावी माऊलीची. माऊलीची ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवली प्रगट केली. सकल संत महात्मे ज्ञानोबारायांना एका स्त्रीची उपमा देतात. एका माऊलीची उपमा देतात. आता माऊली जर म्हटलं स्त्री जर म्हटलं जिला लेकरं बाळा आहे तिचं नाव आहे श्री माऊली. ज्ञानोबारायांचा वयाचा 22व्या वर्षी समाधी सोहळा झाला आणि लेकरं त्यांना होती का? काळजीपूर्वक ऐका. एकंदरीत 4 लेकरं माऊलींना होती. आपण सुद्धा माऊलीचंच लेकरू आहे हे विसरता कामा नाही. 4 लेकरं माऊलींना होती. पहिला लेकरू होतं साधक, दुसरं होतं जीवनमुक्त, तिसरं होतं योगी आणि चौथं होतं सांसारिक. मुलं म्हटलं तर मुलांसाठी आई बापाला काहीतरी इस्टेट कमवून ठेवावं लागते. मग माऊलींनी केलं काय? आपल्या लेकरांसाठी इस्टेट म्हणून काही ग्रंथ निर्मिती केली. साधकाला दिली ज्ञानेश्वरी. कारण साधकाची माय म्हटलं तर ज्ञानोबाराय आहे आणि साधकाचा बाप जरी म्हटलं तर आपण ज्ञानोबाराय आहे. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. मग साधकाला दिला ज्ञानेश्वरी ग्रंथ, जीवन मुक्ताला दिला अमृतानुभव, योग्याला दिली चांगदेव 65 आणि संसारिकाला दिला हरिपाठ. बाबा काही करू नको, संसारात राहा आणि संसारात राहून तू फक्त एक काम कर. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. संसारात राहून तू फक्त एकच काम कर. कोणतं? हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना मुखे मना हरिमुखे 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 मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना. ज्ञानोबारायांचं चौथं लेकरू संसारिक आणि संसारिकाला ज्ञानोबारायांनी माऊलींनी दिलं काय तर हरिपाठ दिला. मग संसारात राहून तुम्ही फक्त एकच काम करा. हरिमुखे मना
हरिमुखे म्हणा. एवढं पुण्य साचेल की पुण्याची गणना सुद्धा होणार नाही. मग ज्ञान म्हटलं तर ज्ञानोबा आहे आणि शांती ब्रह्म म्हटलं तर एकनाथ महाराज. किती शांतता ऐका. एक यवन नाथबाबांच्या अंगावरती पान खाऊन थुंकत होता, पण नाथबाबांनी काय करावं. यवन अंगावने थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. देवोनी अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊने मुक्त केला. नाथबाबांच्या अंगावरती एक वाहून थुंकत होता, पण अपकार्यावरती सुद्धा जे उपकार करतात नाव त्यांचं संत आहेत. किती शांतता होती. एवढी शांतता नाथबाबांजवळ होती. ऐका, आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांची गोड भागवत कथा या ठिकाणी चालू आहेत, आमचे शिवानंद दादा एक कीर्तन करून आले आणि त्यांची उपस्थिती या ठिकाणी लावली. त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भक्ती एवढी नाथबाबांची श्रेष्ठ होती. ऐका, शांतता किती होती, भक्ती किती श्रेष्ठ होती. नाथबाबांच्या घरी स्वतः भगवान परमात्मा काम करत होते. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी कावडीने वाहत असे. श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वश्री गंगा तिरी धुत असे. स्वतः निळोबा महाराज सांगतात, निळा म्हणे देव राबे ज्यांचे घरी दत्त चौपदारी करीत असे. स्वतः भगवान परमात्मा नाथबाबांच्या घरी कामं करायचे. मग आता एक दिवस एवढी भक्ती श्रेष्ठ नाथबाबांची, कारण नाथबाबांचा जर आपण विचार केला तर ती ज्ञानोबारायांचे अंश आहे. जगद्गुरु तुकोबाराय नामदेव महाराजांचे अंश आहे. नामयाचा तुका ज्ञानीयेचा एका. मग एक दिवस नाथबाबांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. त्यांना स्वप्न पडलं. माऊली स्वप्नात आले, सांगितलं अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. आळंदी स्थळी येऊनी आळंदी स्थळी काढी वेगी. तुम्ही आळंदीला या आणि तेवढी अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे तेवढी काढा, त्वरेने काढा. झालेल्या स्वप्नाप्रमाणे, पडलेल्या स्वप्नाप्रमाणे नाथबाबा आळंदीला गेले आणि ती आजान वृक्षाची मुळी काढली. मुळी काढल्यानंतर सुंदर असं तेजपुंज स्वरूपाचं मदनाचा पुतळा सुंदर असा गरुड सन्मुख उभा, जनी म्हणे भव्य शोभा. एवढं सुंदर रूप त्या माऊलींचं पाहिलं. माऊलींचं सुंदर रूप पाहिल्यानंतर नाथबाबांच्या मुखामध्ये उद्गार निघू लागले मुखातून की एवढं सुंदर रूप यांचं आहे, एवढे श्रेष्ठ माऊली आहेत, एवढे धन्य माऊली आहेत. हे जर एवढे श्रेष्ठ आहे, हे जर एवढे धन्य आहे, तर त्यांचे गुरु किती धन्य असतात. मग त्यावेळेला नाथबाबांनी धन्यता माऊलींना दिली नाही. नाथबाबांनी धन्यता दिली तर ती निवृत्तीनाथ दादांना दिली. अभंगाचं पहिलं चरण. धन्य धन्य
धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. धन्य धन्य निवृत्ती देवा. देवा निवृत्ती ना दादा तुम्ही धन्य आहेत. कारण प्रवृत्ती अवस्था ही प्रपंचामध्ये आहे, पण निवृत्ती अवस्था ही परमार्थामध्ये आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले. ज्यांची अवस्था निवृत्ती आहे, प्रवृत्ती नाही, निवृत्ती अवस्था आहे. कारण शुद्धीपत्र आणण्यासाठी गेल्यानंतर निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानदादांना बोलावं, आपण निवृत्त आहोत, आपल्याला काय गरज आहे शुद्धीपत्राची. निवृत्ती अवस्थेपर्यंत जे पोचले ते निवृत्तीनाथ दादा धन्यता दिली आहे. आता धन्यता कुठेही नसते बघा. धन्यता धन्य मी मानिना आपुले संचित धन्यता. संतांची भेट झाली तरी धन्यता आहे. धन्य आजी दीना झाले संतांचे दर्शन, धन्य आजी दीना संत दर्शनाचा अनंत जन्माचा शिन गेला. संतांचं दर्शन झालं धन्यता आहे. धन्यता. रामायणात सुद्धा एक सुंदर गोड प्रसंग आहे बघा. जेव्हा रामप्रभू लक्ष्मण सीता तिघेही वनवासाला असताना एका वृक्षावरती वेल होती. वृक्षावरती वेल असताना सीतेने रामप्रभूंना बोलावं, पहा ना प्रभू ही वेल किती धन्य आहे की हिच्या जीवनामध्ये असा वृक्ष मिळाला. रामप्रभूंनी बोलावं, नाही सीते ऐक तू माझं, अगं हा वृक्षच धन्य आहे की याच्या जीवनामध्ये अशी वेल मिळाली. आता त्यांना काय म्हणायचं होतं, रामप्रभूंना म्हणायचं होतं का मी किती भाग्यवान आहेत का मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. आणि सीतेला बोलायचं होतं मी किती भाग्यवान आहेत की मला तुमच्यासारखे पती मिळाले. हे दोघांना एकमेकांना बोलायचं होतं. परंतु सीतेनं बोलावं, नाही नाही अहो ती वेलच धन्य आहे. रामप्रभूंनी बोलावं, नाही सीते ऐक, अगं तो वृक्ष धन्य आहे. दोघांचे वाद चालू. सीतेने बोलावं, अहो नीट समजून घ्या जरा, वृक्षावरती वेल आहे म्हणून वेलीवरती वृक्ष नाही. वृक्षावरती वेल आहे, वेलच धन्य आहे, नाही वृक्ष धन्य आहे. आता दोघांचे भांडणं चालू झाले आणि दोघांचे भांडणं कशावरून होतील हे सांगता येतील का? सांगता येणार नाही. काय झालं बघा, दोघं जण फिरायला गेले. फिरायला गेल्यानंतर गावाबाहेर एक गाढव होतं. आता तिनं गपरावं, तिनं म्हणावं, ओ ऐकलं का, काय तुमचे पाहुणे आले म्हणे. आणि तो हुशार होता. त्यांनी म्हणावं, राम राम सासरे बुवा. झालं सुरू दोघांचं भांडण. म्हणजे भांडण कशावरून होईल हे सांगता येत नाही. आता रामप्रभू आणि सीता दोघांचं भांडण सुरू झालं. भांडण सुरू झाल्यानंतर लक्ष्मण त्या ठिकाणी होते. मग लक्ष्मणाला बोलावं सीता मातेने, भाऊजी सांगा ना ही वेलच धन्य आहे. रामप्रभूने बोलावं, लक्ष्मणा ऐक, अरे हा वृक्षाचं धन्य आहे. आणि त्यावेळेला लक्ष्मणाला प्रश्न पडला, आपण आता बोलावं तरी नेमकं कोणाकडून. मग लक्ष्मणानं गोड उत्तर दिलं. तेवढं उत्तर काळजीपूर्वक ऐका. दादा हा वृक्षही धन्य नाही, वहिनी ही वेलही धन्य नाही. दादा हा वृक्षही धन्य नाही, ही वेलही धन्य नाही. वृक्ष आणि वेल या दोघांच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा, आराम करणारा लक्ष्मण खरा धन्य आहे. हे गोड उत्तर लक्ष्मणानं दिलं. धन्यता. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं नाथ बाबा म्हणतात, धन्य धन्य निवृत्ती देवा. देवा तुम्ही धन्य आहात. सांगा देव का न होती निर्जीव चालविल्या भिंती. का देव नाही होती. निवृत्तीनाथ दादा म्हटलं तर देव आहे. का देव न होती निर्जीव चालविल्या भिंती. दगडा मातीची निर्जीव भिंत चालवली. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, पण एकदाच भिंत चालवली, एकदाच. कारण त्यावेळेला तसे लोक होते. त्यावेळेला चमत्कार करण्याची गरज संतांना का पडली, कारण त्यावेळेला समाज तसा होता. शुद्धीपत्र आणण्यासाठी गेले पैठणला. पैठणला गेल्यानंतर या चारही भावटांच्या नावाकडे त्या टवळखोरांचं लक्ष आलं. काय नाव? निवृत्ती. काय नाव? ज्ञाना, सोपान, मुक्ताय. अरे नावं आहेत पण नावाप्रमाणे वागतात का? त्यांनी बोलावं, अहो आमच्यामध्ये पण एक रेडा आहे. आमच्या जवळ एक रेडा आहे, त्याचंही नाव ज्ञान आहे. ज्ञानोबारायांनी बोलावं, तो जरी रेडा असेल पण त्याच्यातील आत्मा आणि माझ्यातील आत्मा एकच आहे ना. आत्मा भिन्न नाही, आम्हा दोघांमधील आत्मा एकच आहे. स्वतः भगवान परमात्मा सुद्धा गीतेमध्ये वर्णन करतात, आत्मा प्रत्येकामध्ये एकच आहे, भिन्न नाही. नच्मत्स्थानी भूतानी पश्यमी योगम ऐश्वरम भूतभृतांना च भूतस्थ मम आत्मा भूत भावना. सर्व जीवांमध्ये प्रत्येकामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा भिन्न नाही, आत्मा एकच आहे. मौलींनी बोला, अहो
जरी तो रेडा असेल पण त्याच्यातील आत्मा आणि माझ्यातील आत्मा एकच आहे, आत्मा भिन्न नाही. असं म्हटल्यानंतर त्या टवाळखोऱ्यांनी त्या रेड्याच्या अंगावरती चाबूक मारायला सुरुवात केले, आसूड मारायला सुरुवात केले. पण ऐका परिणाम काय होत होता. रेड्याच्या अंगावरती आसूड मारत होते पण तेच वळ उमटत होते मात्र माऊलींच्या अंगावरती. रेड्या मुखी वेद बोलविला, मैशियाचे पाठी मारिती आसूड, तोची वळ उठी ज्ञानदेवा. वळ उमटत होते ज्ञानोबारायांच्या अंगावरती. मग त्यांनी पुन्हा विचार केला, हो यांचे जे वडील आहेत ना बंगाल देशामध्ये गेले असतील, विद्या शिकून आले असतील, बंगाल देशामध्ये गेले असतील, विद्या शिकून आले असतील. अहो तुम्ही जसं बोलता तसं त्या रेड्याला बोलायला सांगा. ज्ञानोबारायांनी प्रश्न केला, काय बोलायला सांगू. वेद बोलायला सांगा. कोणता वेद बोलायला हो. ऋग्वेद बोलायला वा. ज्ञानोबारायांनी केलं काय, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेड्याला आज्ञा केली. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव बोले ऋग्वेद. ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. करमूल शब्द ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. करमूल शब्द प्रणवाचा, करमूल शब्द प्रणवाचा. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. बोले ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून आज्ञा केली. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडला आणि तेव्हा ज्ञानोबारायांनी वेद बोलवला, सॉरी रेडा बोलवला वेद. त्या तुमचं रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला. गर्भद्विजांचा हरविला, गर्भद्विजांचा हरविला, गर्भद्विजांचा हरविला, गर्भद्विजांचा हरविला. शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप, दरुशनी हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकांचा माया बाप, दरुशन हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. एखादी चाल आवडली तर वाजवत जा बाटाळ्या. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरपिला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला का, गर्वद्विजांचा हरपिला. निर्जीव भिंत चालवली, चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. कारण ऐका इतिहास असा आहे, पुंतांबे क्षेत्र आपण जर त्याचा थोडासा विचार केला,
14 वेळेला ज्यांनी काळावरती विजय मिळवला ते चांगदेव महाराज. ख्याती त्यांची अशी होती ऐका, महिमा त्यांचा असा होता की त्या ठिकाणी ते समाधी लावून बसले की जवळपास जर कोणी मरण पावलं तर त्या ठिकाणी आणून ठेवायचे पुनतांबेला. परंतु ही चारही भावंड पुनतांबे या तीर्थक्षेत्राला आली. क्षेत्राला आल्यानंतर सर्व प्रेत पडलेली होती, मेलेली माणसं. मुक्ताईन पाहिलं, मुक्ताईन बोलावं, दादा ही प्रेत या ठिकाणी सर्व का पडली? अगं मुक्ता, या ठिकाणी असणारे जे चांगदेव महाराज आहे ना, समाधीस्थ आहे आता, पण ते समाधीतून उठले का सर्व प्रेतांना जिवंत करणार. मुक्ताईने विचार केला, एवढा दिवस ठेवायचं का मग त्यांना? जवळच एक हाड पडलेलं होतं, हाड उचललं, सर्व प्रेतावरून फिरवलं, हाड फेकलं तर त्या हाडाचं श्वान होऊन पळालं, कुत्र होऊन पळालं आणि जी सर्व प्रेत होती ती सर्व प्रेत जिवंत झाली. आता प्रेत जिवंत झाली. ही चारही भावंड एका ठिकाणी नाही, पुन्हा पुढे आळंदीला निघून गेली. आळंदीला निघून गेल्यानंतर इकडे चांगदेव महाराजांना कळालं या ठिकाणी कोणीच मेलं नाही का, कोणालाच मरण आलं नाही का. आता मेलं नाही का म्हटल्यानंतर मग सर्व शिष्यगणांनी सांगितलं, हो या ठिकाणी चार लहान लहान भावंड होती, त्यामध्ये जी लहान मुलगी होती ना त्या मुलीनं सर्व प्रेत जिवंत केले, जे हाड फेकलं त्याचं सुद्धा कुत्र झालं. चांगदेव महाराजांनी मनोमन विचार केला, दुसरं तिसरं कोणी नसणार, दुसरं तिसरं कोणी नसणार, आळंदीतीलच ही चारही भावंड असणार. एक पत्र घेतलं, त्यांना पत्र लिहून पाठवावं विचार केला. पण मनोमन विचार करतात, वयानं पाहिले तर लहान आहे आणि ज्ञानानं पाहिले तर मोठे आहे. लिहावं नेमकं काय पत्रामध्ये, मजकूर लिहावं काय नेमकं कळालं नाही. कोरं पत्र घेतलं आणि ते कोरं पत्र पाठवलं. आता चारही भावंडांनी ते पत्र पाहिलं. निवृत्तीनाथ दादांनी पत्र पाहिल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला, चांगदेव महाराजांचं अंतकरण निर्मळ आहे, अंतकरण कोरा आहे, निर्मळ आहे अंतकरण. ज्ञानोबारायांच्या मुखातून तेच उद्गार निघाले, पण मुक्ताईच्या मुखातून उद्गार निघाले 1400 वर्षाचा चांग्या पण कोराच राहिला. ज्ञानदादाने बोला, मुक्ता असं काही पण बोलू नको, अगं मोठ्या व्यक्तीविषयी असं काही बोलू नये, असं काही पण बोलू नको. अगं ऐक, अगं त्यांनी कोरं पाठवलं हेच योग्य आहे, आणि त्यांनी जर काही लिहून पाठवलं असतं त्याचा काही वापर झाला असता का, खाडाखोड झाली असती मध्ये. मग माऊलींनी केलं काय, 65 ओव्या त्यावरती लिहिल्या आणि त्याच ओव्या तेच चांगदेव 65 चांगदेव महाराजांना पाठवली. ते छोटंसं पत्र पुन्हा पाठवलं. मग चांगदेव महाराजांनी ठरवलं या चारही भावंडांच्या आपण भेटीसाठी गेलं पाहिजेत. आता भेटीसाठी जायचं, मग वाघावर बसून निघाले. पण या चारही भावंडांनी विचार केला, आपल्या भेटीसाठी जे येत आहात ते वाघावरती बसून आलेले आहेत, मग आपण काय सामान्य नाही, आपण सामान्य नाही, मग आपण ज्या भिंतीवरती बसलेला आहोत त्या भिंतीलाच आपण आज्ञा करू. ऐका, निर्जो भिंतीला ज्ञानोबारायांनी आज्ञा केली, निर्जो भिंतीला निवृत्तीनाथ दादांनी आज्ञा केली तर ती भिंत सुद्धा चालायला लागली. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा हा जो महिमा आहे हा निवृत्तीनाथ दादांचा महिमा आहे, हा महिमा ज्ञानोबारायांचा महिमा आहे. कारण निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराय या दोघांचं जे चरित्र आहे हे चरित्र भिन्न नाही, चरित्र जवळपास एकच आलेलं आहे. दिवाळीच्या सणाला मुक्ताईला मांड्याचं खापर मिळालं नाही. प्रत्येक आईला वाटतं दिवाळीच्या प्रत्येक सणाला वाटतं पुरणाच्या पोळ्या कराव्या, दिवाळीचा सण आला पुरणाच्या पोळ्या कराव्या. मुक्ताईच्या मनात विचार आला, कुंभार वाड्यामध्ये मांड्याचं खापर आणण्यासाठी गेल्या. ऐका, कुंभार वाड्यात मांड्याचं खापर आणण्यासाठी गेल्यानंतर मुक्ताईने बोला, मावशी मांड्याचं खापर देता. वस्तू जर द्यायची नसेल तर व्यक्ती ऐकून ना ऐकल्यासारखं करते. मावशीनं ऐकलं का ना ऐकलं केलं, पुन्हा बोलावं, मावशी मांड्याचं खापर देता. बस मुक्ता त्या अंगणातल्या दगडावर मुक्ताईला बसवलं. तेवढ्यात विसोबा काका आले. विसोबा काका आल्यानंतर विसोबा काकानं पाहिलं, काय संन्यासाची कार्टी सकाळी सकाळी तोंड दाखवायला आली, काय काम काढलंस? काका, अहो दिवाळीचं सण आहे, घरात आई नाही वडील नाही असं या बहिणीला वाटलं, भावंडांना पुरणाच्या पोळ्या करून खाऊ घालाव्या म्हणून मांड्याचं खापर आणण्यासाठी आले. मावशी देतो म्हटल्या म्हणून अंगणातल्या दगडावर बसले. तेवढ्यात विसोबा काका आले आणि त्यांनी माझ्या गालामध्ये तडार दिशी मारली. ज्ञानोबारायांना सर्व सांगितल्यानंतर ज्ञानोबारायांनी मुक्ताला सांगितलं, मुक्ता कर मांड्याची तयारी कर. पाठीवरचा पंचा काढला, जठराग्नी प्रज्वलित करून योगाच्या सामर्थ्यावर माऊलींनी केलं काय, अष्टांग योगाची साधना माऊलींची झालेली होती. यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आसन
मुद्रा, समाधी, अष्टांग योगाची साधना माऊलींची झालेली असल्यामुळे माऊलींनी केलं काय, पाठीवरचा पंचा काढून जठराग्नी प्रज्वलित करून योगाच्या सामर्थ्यावर ज्यांनी पाठीवरती मांडे भाजले, पाठीवरी मांडे भाजले हो, पाठीवरी मांडे भाजले हो, ज्ञानेश्वर चालले मंद मंद पाऊले, ज्ञानेश्वर चालले मंद मंद पाऊले, पूर्ण करण्या इच्छा त्या लाडक्या मुक्ताची, पूर्ण करण्या इच्छा त्या लाडक्या मुक्ताची, पाठीवरी मांडे भाजले हो, पाठीवरी मांडे भाजले हो, ज्ञानेश्वर चालले मंद मंद पाऊले, ज्ञानेश्वर चालले मंद मंद पाऊले, ज्ञानेश्वर चालले मंद मंद पाऊले. योगाच्या सामर्थ्यावर त्यांना पाठीवरती मांडे भाजले, निर्जीव भिंत चालवली, रेडा बोलवला. हा महिमा निवृत्तीनाथ दादांचा आहे. काय महिमा आहे पुन्हा ऐका. जी ही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, ज्यांनी स्त्रीचा पुरुष केला ते संत आहेत. वास्तविक पाहिलं संतांची जी निर्मिती आहे या पृथ्वी तलावरती वास्तविक उपकारा करता आहे. महिमा संतांचा आहे, कारण काही पदार्थांची निर्मिती भगवंतानं उपकारा करता केलेला आहे. रविचंद्र घना वृक्ष नदी गावच सज्जना, येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. सूर्याची निर्मिती उपकारा करता आहे, चंद्राची निर्मिती उपकारा करता आहे, आकाशाची निर्मिती उपकारा करता आहे. एवढंच नाही, वृक्षाची निर्मिती उपकारा करता आहे. वृक्ष, कारण वृक्षाचा एक स्वभाव आहे, जो ते वृक्ष लावणार त्याला सुद्धा ते सावली देतं, आणि जो तोडायला जाणार त्याला सुद्धा सावली देतं. कारण माऊली वर्णन करतात, जो खंडावया घाऊ घाली का लावणी जयानी केली, दोघं एकाची सावली वृक्ष दे जैसा. दोघांनाही सावली देणार आहे तर तो वृक्ष आहे. महिमा गंगेचा सुद्धा आहे. वाचेनं फक्त गंगा गंगा जरी म्हटलं तर सर्व जीवनातील दोष जातात. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष शांती गंगा, सकळ दोष शांती गंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. गंगेची सुद्धा निर्मिती उपकारा करता आहे. महिमा गंगेचा सुद्धा आहे, महिमा गोमातेचा सुद्धा आहे, आणि महिमा संतांचा आहे. आता संत आपण नेमकं म्हणायचं कुणाला, जे अपकार्यावरती सुद्धा उपकार करतात त्यांना म्हणावं संत. अपकार्यावरती सुद्धा, यवन अंगावरती थुंकला नाथबाबांच्या पण प्रसाद देऊन मुक्त केला, हा अपकार्यावर उपकार आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, भिक्षा मागण्यासाठी जर गेले तर दुष्ट लोकांनी करावं काय, त्या भिक्षा पात्रामध्ये माती टाकत होते, वाळू टाकत होते. पण माऊलींनी सांगावं, तुम्हाला भूदानाचं पुण्य प्राप्त हो. जोपर्यंत होते तोपर्यंत समाजाला किंमत कळाली नाही, जोपर्यंत होते तोपर्यंत. आणि मी तर म्हणेल, आता भरपूर महाराज लोक सांगतात की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊलींची कीर्ती टिकून असणार आहे, निवृत्तीनाथ दादांची कीर्ती टिकून असणार आहे. पण मी तर सांगेल, जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे, जोपर्यंत संतांचे विचार आहे तोपर्यंतच चंद्र सूर्य असणार आहे. कारण हा महिमा संतांचा आहे, ही कीर्त संतांची आहे. विठ्ठल विठ्ठल संत नेमकं म्हणावं कुणाला ऐका. जसं दह्यापासून दोन पदार्थ निघतात, दह्याची हे अंगे निघेता कलोनी, पण मागणाऱ्यानं तरी एका मोले दोन्ही मागू नये. आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे, पण पाहणाऱ्यानं तरी दोघं सारखे नाही. पृथ्वीपासून अनमोल किमतीचा हिरा निघतो, अनमोल किमतीच्या हिऱ्याची किंमत गारगोटी बरोबर करून चालणार नाही. तसं संत आणि सामान्य जीव दोघं दिसायला सारखे आहे, पण ते संत नाही असं आपण म्हणू शकत नाही. तुका म्हणे तैसे
संत आणि जन तुका म्हणे तैसे संत आणि जन तुका म्हणे तैसे संत आणि जन तुका म्हणे तैसे संत आणि जन तुका म्हणे तैसे संत आणि जन तुका म्हणे तैसे संत आणि जन तुका म्हणे तैसे संत आणि जन तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीसी समान बजून ये दोहीसी समान बजून ये आकाशाचे पोटी चंद्र तारंगणे आकाशाचे पोटी चंद्र तारंगणे आकाशाचे पोटी चंद्र तारंगणे आकाशाचे पोटी पोटी चंद्र तारंगणे तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीसी समान भजून हे. मग संत एवढे श्रेष्ठ आहे त्यांचा महिमा आम्ही काय वर्णन करावा. आता काय हा प्रश्न पडतो दरिद्री माणसाला, काय बोलावं बा. आता आमचं सुद्धा कधी कधी प्रवचन झालं ना, वर्षश्राद्धाचं प्रवचन झालं, 10व्याचं प्रवचन झालं, श्रद्धांजलीपर बोलायला आले. आता असे बोलायला येतं बरं का, आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी शिकवतात पण पायात चप्पल घालून त्या ठिकाणी बोलतात. बऱ्याच ठिकाणी पायात चप्पल श्रद्धांजलीपर बोलायला येतात. ताईंनी तर एवढं गोड प्रवचन केलं, त्यांच्या बाबतीत आम्ही काय बोलावं एवढं म्हणतात आणि 1 तास माईक सोडती नाही. त्यांच्या बाबतीत आम्ही काय बोलावं काय वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी काय हा शब्द आलेला आहे. काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णो आता सांगणे किती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. काय सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. मी नेमकं काय करू. तसं निवृत्तीनाथ दादा तुमचा महिमा एवढा श्रेष्ठ आहे, एवढा आहे. तुमच्या बाबतीत आम्ही काय बोलावं, काय महिमा वर्णावा. कारण तुम्ही सामान्य विभूती नाही, तुम्ही साक्षात भगवान शिवाचे अंश आहे. अभंगाचं 2रं चरण. शिवे अवतारा धरुणा, शिवे अवतारा धरुणा, शिवे अवतारा शिव अवतारा शिवे अवतारा धरुणा, हो शिवे अवतारा धरुणा, शिव अवतारा शिव अवतारा केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, हो केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, हो शिवे अवतार धरुण, केले त्रैलोक्य पावन, हे केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, शिव अवतारा केले त्रैलोक्य केले
शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. आता निवृत्तीनाथ दादांच्या अवताराची एक छोटीशी कथा येते, ऐका. जेव्हा सकल समाज संन्यासाची मुलं म्हणून हिनवत होता, सकल समाज संन्यासाची मुलं म्हणून हिनवत होता, कारण अगोदर लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर पुन्हा संन्यास घेतला. संन्यास घ्यायच्या वेळेला घरामध्ये सारखं पत्नीला रुक्मिणीला बोलायचे, रुक्मिणी अगं मला असं वाटतं संन्यास घ्यावा, रुक्मिणी मला असं वाटतं संन्यास घ्यावा. आता सारखं सारखं दररोज रुक्मिणी आईसाहेब तेच ऐकत होत्या आणि तेच ऐकत असल्यामुळे रुक्मिणी आईसाहेबांनी बोलावं आपल्या पतीला विठ्ठलपंतांना, संन्यासच घ्यायचं आहे तुम्हाला, घ्यायचं तर घ्या. आता घ्यायचं तर घ्या म्हटल्यानंतर विठ्ठलपंत बाहेर पडले काशीला. आचार्यांच्या आश्रमामध्ये चैतन्य नाव सांगितलं आणि संन्यास घेतला. याला म्हणावं निष्पाप वैराग्य. नाहीतर नवरा बायकोचं भांडण झालं, भांडण झाल्यानंतर नवरा म्हणतो तुला माझ्या संग भांडती, मी आता काही इथं राहत नाही, मी चाललो निघून. आता तिनं फक्त आवाज बदलला, तुम्ही निघून गेल्यानंतर मी इथं कशाला राहू. तो म्हणतो मग मी पण कशाला जाऊ, कर आपल्याला 2 कप चहा. हे नवरा बायकोचं भांडण. पण ऐका, विठ्ठलपंत निघून गेले. इकडे रुक्मिणी आईसाहेब सारखं वाट पाहत होत्या, माझे पती परत येणार. ज्यांच्या आश्रमामध्ये संन्यास घेतला होता ते आचार्य तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांनी त्यांचं दर्शन घेतलं. ऐका, दर्शन घेतल्यानंतर आशीर्वाद दिला आचार्यांनी, पुत्रवती भव. आशीर्वाद दिल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांनी बोलावं, महाराज अहो हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? कुंकू लावलेला आहे, एक विवाहित स्त्री आहे आणि तुम्हाला असं प्रश्न करते, या जन्मातील आशीर्वाद की पुढच्या जन्मातला? महाराज माझे जे पती आहे ना ते मला सोडून गेले, माझ्याजवळ नाही. तुझ्या पतीच्या काही खानाखुना सांगशील? आणि प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याच्या सर्व काही गोष्टी माहिती, तुमचं लक्ष आहे ना इकडे, माहिती असतात, सर्व खानाखुना माहिती असतात. रुक्मिणी आईसाहेबांनी सर्व आचार्यांना सर्व खानाखुना सांगितलं. पतीच्या खानाखुना सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपल्या आश्रमामध्ये ज्यानं चैतन्य नाव सांगितलेलं आहे हाच हिचा पती असणार. पुन्हा परत गेले काशीला आणि विठ्ठलपंतांशी बोलणं केलं. आळंदीचा विठ्ठलपंत तोच ना? विठ्ठलपंत एक शब्द बोलायला तयार नाही. अरे माझ्याशी खोटं बोलला, विवाह झालेला असताना सुद्धा तुझी पत्नी तुझी घरी वाट पाहत आहे आणि वाट पाहत असताना तू या ठिकाणी आला. जा, माझी आज्ञा आहे तुला. अरे जा, संसाराला सुरुवात कर माझ्या आज्ञेनुसार. विठ्ठलपंत पुन्हा परत आले, संसाराला सुरुवात केली. संसाराला सुरुवात केल्यानंतर पहिलंच लेकरू जन्म झालं. साक्षात भगवान शिवाचे अंश, भगवान शिवाचे अवतार. सदा शिवाचा अवतार, सदा शिवाचा अवतार. रुक्मिणी आईसाहेबांना सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार. दुसरं सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णू
चा अवतार ब्रह्म सोपा न तो झाला भक्त आनंद वर्ताला महाविष्णूचा अवतार. तिसरं ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला. आणि चौथं आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. पहिले भगवान शिवाचे अंश निवृत्तीनाथ दादा. आता ऐका, जसं भगवान शिवाच्या जीवनामध्ये महादेवाच्या जीवनामध्ये विक्षिप्त अवस्था असताना सुद्धा कशी निवृत्ती आहे, अगदी त्याच पद्धतीने निवृत्तीनाथ दादांच्या जीवनामध्ये आहे. भगवान शिवाचा जर आपण विचार केला, महादेवाचा 2 मुलं, एक म्हणजे गणपती बाप्पा आणि दुसरे म्हणजे कार्तिक स्वामी. आता गणपती बाप्पाचं लग्न अगोदर झाल्यामुळे घरामध्ये जरा वातावरण विचलित झालेलं आहे. गणपती बाप्पा लहान असताना अगोदर लग्न झालं, मग घरामध्ये वाद आहेत, एकात एक घरात कोणीच नाही. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये जो आहे तो वासुकी आहे. उंदराचं गणपती बाप्पाचं वाहन उंदीर. गणपती बाप्पाचं जे वाहन उंदीर आहे, त्या उंदरावरती डोळा भगवान शिवाच्या गळ्यामध्ये जो वासुकी आहे त्याचा डोळा आहे. पण कार्तिक स्वामींचं जे वाहन आहे ते वाहन वरच्या सापाला खाली येऊ देत नाही. ते वाहन कोणतं? मोर. मोर खाली येऊ देत नाही. कुणाला? त्या सापाला खाली येऊ देत नाही, त्या वासुकीला खाली येऊ देत नाही. बरं 2 पत्न्या आहे, त्या दोघींचं जमत नाही. एक आहे डोक्यावर आणि एक आहे मांडीवर आहे. आता नारद महर्षी त्या ठिकाणी कळी लावायला आहे. नारद महर्षींनी पार्वतीकडे गेलं का पार्वतीला बोलावं, पाना मागून आली डोक्यावर जाऊन बसली. कोणाला बोलावं? पार्वतीला बोलावं. आणि गंगेकडे गेल्यानंतर बोलावं, पाना कशी मांडीवर जाऊन बसली. घरामध्ये जर आहे तर घरामध्ये पूर्ण विक्षिप्त वातावरण आहे. विक्षिप्त वातावरण असताना सुद्धा निवृत्ती अवस्थेमध्ये भगवान शिव आहे. म्हणून सदाशिवाचा अवतार किंवा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथ दादांच्या सुद्धा जीवनामध्ये ऐका, पावन केलं त्रैलोक्य. कारण त्रैलोक्य पावन करण्याचं सामर्थ्य जे आहे ते फक्त संतांमध्ये आहे. शिवाय जी वस्तू स्वतः पवित्र असेल तीच वस्तू अपवित्र वस्तूला पावन करू शकते. निवृत्तीनाथ दादा स्वतः पवित्र आहे. कारण निवृत्तीनाथ दादांना केलं काय? निवृत्तीनाथ दादांजवळ जे ज्ञान आलं ते गहिनीनाथांकडून. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. पण निवृत्तीनाथ दादांनी केलं काय? तेच ज्ञान ज्ञानोबा रायांना दिलं. कारण गीता होती संस्कृत भाषेमध्ये. वेदाचा जन्म भगवंताच्या श्वासापासून झाला. वेदाचा जन्म, गंगेचा जन्म भगवंताच्या चरणापासून झाला. पण गीता या ग्रंथाचा जन्म साक्षात भगवंताच्या मुखातून झाला. सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुने सिंह. गीता ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे सर्वांना तो कळाना. मग स्वतः भगवंतानं केलं काय? महाविष्णूचा अवतार धारण करून ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ सांगितला. पण तो कोणाच्या आज्ञेनं? निवृत्तीनाथ दादांच्या आज्ञेनं. निवृत्तीनाथ दादांनी आज्ञा केली, जे ज्ञान मला मिळालं मी तुला दिलं, पण ते तू सर्वांना देऊन टाक. मग ज्ञानोबारायांनी केलं काय? सर्व त्रैलोक्य पावन केलं निवृत्तीनाथ दादांच्या सांगण्यानुसार. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची ठेले, रामा जनार्दनी चरणी टक्काची ठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. जे गुह्य स्वरूपाचं ज्ञान होतं ते ज्ञानोबारायांनी सर्वांना वाटून दिलं, सर्वांना सांगितलं. मग केलं काय? केले त्रैलोक्य पावन. कुणाच्या सांगण्यानुसार? निवृत्तीनाथ दादांच्या सांगण्यानुसार. म्हणून नाथबाबा बोलतात, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. पावन करण्याचं सामर्थ्य संतामध्ये आहे. पावन करण्याचं सामर्थ्य पवित्र वस्तूमध्ये आहे. जसं पहा तुम्ही, परिसामध्येच सामर्थ्य आहे लोखंडाचं सोनं करणं. चांदीमध्ये आहे का? चांदी सोन्याला लावली होऊ शकत नाही. परंतु परिसामध्ये ते सामर्थ्य आहे. परिसाच्या सहवासामध्ये जर लोखंड आलं तर लोखंडाचं सुद्धा सोनं होतं. परिसाचे संगतीने लोह बिघडला. बिघडला नाही, नाहीतर आपण अर्थ कुठला पण लावू. बिघडला नाही, घडला. परिसाचे संगतीने लोह बिघडला, सोने रूपी झाला तैसे तुम्ही वाना. संगत कुणाची मिळाली? परिसाची संगत लोखंडाला मिळाली, म्हणून लोखंडाचं सुद्धा सोनं झालं. कृष्णाच्या संगतीने गोपी बिघडल्या, ब्रह्मरूपी झाल्या
तैसे तुम्ही वाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आपल्याला सुद्धा पावन व्हायचं असेल, पवित्र व्हायचं असेल, ऐका, आपल्याला पवित्र व्हायचं असेल तर आपण सुद्धा एकच काम करावं. जीवनात आल्यानंतर संगत करावी तर ती तर मी म्हणते चांगल्याची करावी. प्रेमानं करा किंवा दुश्मनीनं करा, वाक्य माझं काळजीपूर्वक ऐका. प्रेमानं करा किंवा दुश्मनीनं करा, फक्त संगत चांगल्याची करा. आणि संतांची संगत, चांगल्याची संगत सहजासहजी मिळत नाही, सहजासहजी प्राप्त होत नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. म्हणून आपल्याला पवित्र व्हायचं असेल, पावन व्हायचं असेल, आपण सुद्धा सहवास करावा तर तो चांगल्याचा करावा, संतांचा करावा. का सामर्थ्य संतांमध्ये आहे. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. मग तुमची दादा समाधी जी आहे ती समाधी आहे कुठं? समाधीचा पत्ता 3ऱ्या चरणात सांगितला. समाधी त्र्यंबक शिखरी, समाधी त्र्यंबक शिखरी, हा समाधी त्र्यंबक शिखरी, हा समाधी त्र्यंबक शिखरी. समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. पुरुष मंडळ, महिला मंडळ सर्वांनी वरती हात करा. सर्व विठोबा रखुमाई, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. आता त्र्यंबकेश्वराचा जर आपण विचार केला, ज्या भूमीमध्ये आपण आहोत या भूमीचा जर आपण विचार केला, हे क्षेत्र आहेत. क्षेत्र म्हणतात कुणाला? ज्या ठिकाणी 3 गोष्टी एकवटलेल्या असतात, एकत्र येतात, त्या ठिकाणाला क्षेत्र म्हटलं जातं. पंढरपूर क्षेत्र आहे, त्र्यंबकेश्वर हे क्षेत्र आहे, कारण पंढरपुराला सुद्धा क्षेत्र म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी देव आहे पंढरीचा पांडुरंग परमात्मा, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत विठ्ठल. त्या ठिकाणी तीर्थ आहेत चंद्रभागा, आणि संत आहेत, भक्त आहेत, भक्त पुंडलिक पंढरपुरामध्ये. त्र्यंबकेश्वराचा जरी आपण विचार केला तर या क्षेत्राला क्षेत्र म्हटलेलं आहे, तीर्थ आहे, कुशावर्त. आलोय आपण त्र्यंबकेश्वरमध्ये, सर्वांनी कुशाव्रतामध्ये स्नान केलं. कारण फायदा होतो का या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर? कुशावर्ता करिता स्नान त्याचे वैकुंठी राहन, किंवा कुशावर्ता करिता स्नान त्याचे कैलासी राहन. कुशावर्त हे एक तीर्थ आहे, या ठिकाणी देव आहे. त्र्यंबक हा भक्तराज, त्र्यंबकराज या ठिकाणी देव आहे. आणि या ठिकाणी संत आहेत तर ते निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथ दादांना उपदेश झाला गहिनीनाथांकडून. कारण प्रदक्षिणेला दररोज जायचे. जी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे, ऐका,
विठ्ठल पंत, रुक्मिणी आईसाहेब आणि ही चारही भावंड प्रदक्षिणेला जायचे. प्रदक्षिणेला जात असताना ब्रह्मगिरीच्या विठ्ठल पंत दररोज विचार करायचे की आमच्या वडिलांचे जे गुरु होते गहिनीनाथ महाराज ते याच ठिकाणी कुठल्या तरी गुहेत आहे, परंतु माहीत नाही. दररोज प्रदक्षिणेला जात असताना तो विचार करायचे. आणि एक दिवस वाघ समोरून आडवा आला. वाघाला पाहिलं, प्रत्येकजण त्याचा जीव घेऊन पळालं. निवृत्तीनाथ दादाही जीव घेऊन पळाले, पण गेले कुठं? त्या गुहीमध्ये गेले गहिनीनाथांच्या. आणि गहिनीनाथांच्या गुहेमध्ये गेल्यानंतर परिपूर्ण होऊन आले. कारण गहिनीनाथांनी उपदेश निवृत्तीनाथ दादांना केला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. म्हणून या ठिकाणी प्रदक्षिणेला सुद्धा महत्व आहे. कारण नामदेव महाराज वर्णन करतात, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानाही गणना. कारण जी ब्रह्मगिरी आहे, ब्रह्मगिरीचा पर्वत नुसता डोळ्यानं जरी पाहिला, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी, जन्म मरणाची भीती नाही. म्हणून त्र्यंबकेश्वर एक पवित्र क्षेत्र आहे. आणि निवृत्तीनाथ दादा तुमची समाधी आहे कुठं? समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. आणि अशा निवृत्तीनाथ दादांना नाथ बाबा धन्यता देतात, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवतात. आपण
नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ओ निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया वरती हात करा. बाई ज्ञान सखया बाई ज्ञान सखया बाई ज्ञान सखया टाळी वाजवा सर्वजण. निवृत्ती राया निवृत्ती राया टाळी वाजवा सर्वजण. बाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया शेवटचे 2 मिनिट घेते ऐका. आज या ठिकाणी सेवेसाठी जो अभंग घेतला होता तो नाथबाबांचा विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा यांचं वर्णन करणारा. अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न केला. जी माहिती बरोबर वाटली तीच घ्या, जी माहिती तुम्हाला चुकीची वाटली ती माहिती माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे शब्द मला परत करा. नाही तर काय होतं, कीर्तन झालं का मागं चर्चा होती काय रात्री हा अभंग कुठं कीर्तनकार कुठं. म्हणून जे बरोबर वाटलं तेच घ्या, जे चुकीचं वाटलं ते माझ्या बुद्धीचे दोष समजून होते बोलताना मागे पुढे कधी कधी. म्हणून आजचा दिवस जर आपण पाहिला तर दिवस फार महत्त्वाचा आहे. आजचा दिवस पवित्र आहे. आज एकादशी आहे, षटशिला एकादशी. कारण आपण सर्वजण मोठे भाग्यवान आहोत. कारण एकादशीच्या दिवशी जो भगवंताचं गुणगान गातो, नामचिंतन करतो, नामस्मरण करतो, त्याची तुलना साक्षात भगवंताबरोबर केली जाते. ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी. आपण भाग्यवान आलो या पवित्र पावन नगरीमध्ये. माझी विनंती असेल सर्वांना, काय होतं बघा, येतात 5-6 दिवस पायी चालतात, काही जण 2-3 दिवस चालतात, कोणी 1 दिवस चालतं. येतो आपण वारीला येतो, पण आपण वारीला आल्यानंतर पोळपाट लाटण्याच्या भानगडीत पडतो. विनंती असेल माझी, घरी जाताना तुम्ही लहान लेकरं असते त्यांना अपेक्षा असते आम्हाला काहीतरी खेळणे आणावी. लहान लेकरांच्या बाबतीत ठीक आहे, परंतु माझ्या माता माऊल्या काय करतात, माझ्या सुनबाईने ना, मी निघाले घरून तेव्हा मला 500 रुपये दिले, मग तिला ना कढई नाही, मग मी जाताना कढई घेऊन जाते तेवढी. पण ऐका, पोळपाट लाटण्याच्या भानगडीत पडू नका, कढईच्या भानगडीत पडू नका. कमीत कमी घरी जाताना आपल्या घरी एखादा ग्रंथ न्या. कमीत कमी आपल्या घरी काही कार्यक्रम असेल तर महाराजांना सांगायची वेळ येणार नाही का उद्या येताना तेवढा ज्ञानेश्वरी ग्रंथ बरोबर आणा बरं का, उद्या येताना तेवढा गीता ग्रंथ बरोबर आणा. म्हणून येताना घरी जाताना कमीत कमी एखादा ग्रंथ आपल्याबरोबर घेऊन जा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, कारण तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि या निवृत्तीनाथ दादांकडे एकच मागणं मागा, जे मागणं ज्ञानोबारायांनी मागितलं. आता विश्वात्मके हे देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे मागणं मागा. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा भगवंताकडे एकच मागणं मागितलं, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय त्यांनी सुद्धा एकच मागणं मागितलं, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. जशी तीर्थयात्रा आता आमची झाली, भविष्यात सुद्धा आमच्याकडून अशी तीर्थयात्रा घडू दे.
पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीनेही अनिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दने सेवा दृढ देही. एवढंच मागणं भगवंताकडे मागा, विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांकडे मागा. आज या ठिकाणी तुम्हा सर्व माता पित्यांचं दर्शन ज्यांच्यामुळे मला घडण्याचा आला, झालं काय बघा, शिक्याचं तुटलं आणि बोक्याला भेटलं. ज्यांचं आज नियोजित कीर्तन होतं, आमच्या मोठ्या भगिनी महाराष्ट्रातील एक नामवंत महिला कीर्तनकार गीताताई घोरवडकर, परंतु त्यांचे सासरे माझे गुरुवर्य. अभिमानानं सांगन मीही त्यांच्याकडं 1-1.5 वर्ष गायनाचा क्लास केला. मलाही त्यांच्याकडून संगीताचं ज्ञान मिळण्याचा योग मिळाला. परंतु खंत वाटते की बाबा अजून जायला नको होते. बाबा नाही जास्त ना, अजून आमच्यामध्ये 10-5 वर्ष तरी राहायला पाहिजेत होते. जी लहान लहान लेकरं आहे ना, त्या लहान लहान लेकरांच्या सुद्धा आज डोळ्यांमध्ये अश्रू आहे. दोनू दिदीला बोलतात, बाबा दीदी बाबा येतील का गं परत, आता आम्हाला कोण शिकवणार. लहान लहान लेकरांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आहे. काय बाबांची तळमळ होती आहे का, जशी बाबा माझे निवृत्ती बाबा गोतिशे, नावही समानच आहे. निवृत्ती बाबा गोतिशे यांची जी तळमळ होती, प्रत्येक कीर्तनकार जर भेटले ना, कीर्तनकाराला बाबा एकच बोलायचे, माझी इच्छा आहे तुम्ही भागवत कथा करावी. तसं बाबांच्या सुद्धा मनामध्ये तळमळ होती. घोरवडकर बाबांचे आमचे गुरुवर्य बाबा विद्यार्थ्याला बोलायचे, जर उद्या बोल पाठ करून नाही आला ना, तो नोटेशन पाठ करून जर आला नाही ना, मार खायची तयारी करावं लागेल पुढच्या क्लासला आल्यानंतर. बाबा बोलायचे पण बाबा मारत नव्हते. पण विद्यार्थी पुढच्या वेळेला जेव्हा येणार ना क्लासला, तो तयारी करूनच यायचा. ही तळमळ बाबांच्या अंतकरणामध्ये होती. जायला नको होते, दृष्ट काळानं घाला घातला, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ऐका, देहानं जरी गेले ना, पण त्यांच्या कार्यानं मात्र कुणाच्या कंठामध्ये आहे, कुणाच्या बोटामध्ये आहे, बाबा नक्कीच आपल्यामध्ये आहे. म्हणून बाबांचं दुःखद असं निधन झालं. ताई या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकल्या नाही तर तुम्ही सारखा विचार करत असणार, बाहेर फोटो पाहिला तर दुसऱ्या ताईंचा आहे, पण या ठिकाणी तर दुसऱ्याच ताई उभ्या आहेत. गीताताईंचा फोटो आहे, कार्यक्रम नियोजित कार्यक्रम त्यांचा होता. पण या ठिकाणी ताईंचाही फोन आला होता या कार्यक्रमासाठी. आणि आमचे बंधू भागवताचार्य उत्कृष्ट कीर्तनकार शिवानंद महाराज आडके भाऊंनी या ठिकाणी आमंत्रण दिलं, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. आमचे राहुल दादाही या ठिकाणी आहेत, गोड कीर्तन त्यांचंही आहे, श्रवण तुम्ही केलं त्यांनाही धन्यवाद. ज्यांनी मृदुंगाची साथ गोड दिली, अगोदर आमचे तेजस दादा, तसेच आमचे प्रणय दादा अतिशय सुंदर अशी साथ दिली, तुम्हालाही धन्यवाद देते. विनेकरी बाबा तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आमचे ओमकार दादा असतील, तुमचं नाव काय काका, आमचे आदरणीय असणारे किसन महाराजांनी गोड साथ दिली. माझ्या दोनही माता माऊली या ठिकाणी आहेत. आणि जे खऱ्या अर्थानं आपल्या कार्यक्रमाचे आजचे जे मानकरी आहेत, त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण मी त्यांच्या मुखातला शब्द ऐकला का, सुंदरा मातेनं मला काहीच कमी पडू दिलं नाही. कारण या मातेचं आज नाव टिकून आहे. आज नाव आहे पण काय, 1-1 रुपया जमा केला, संसारासाठी खर्च केला नाही, 1-1 रुपया जमा केला. आणि आज ही धर्मशाळा आहे, ही धर्मशाळा त्या मातेमुळंच आहे, ही विसरता कामा नये. म्हणून त्यांच्याही बाबतीत एकच म्हणावं असं वाटतं, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. माणसाची कीर्त कोणत्या ना कोणत्या रूपानं मागं शिल्लक असावी, असं माणसानं जीवन जगावं. आमचे बालदार चोपदार काका असतील, त्यांनाही धन्यवाद देते. सरांचीही उपस्थिती या ठिकाणी गायनासाठी आहे, त्यांनाही धन्यवाद देते. तसेच आमचे दादा संदीप दादा, तुम्हालाही धन्यवाद. आमचे विनोद दादा, तुम्हालाही धन्यवाद. सर्वचे सर्व गायनाचार्य महाराज सर्वांनी सुंदर अशी साथ दिली. आमचे हार्मोनियमचे साथ करणारे बाबा, तुम्हालाही धन्यवाद. आमचे दीपक दादा पोरजे, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. तसेच आमचे पाथर्डीहून आलेले काका, पळशाहून आलेले काका, सर्वजण या ठिकाणी प्रेमस्तव या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वजण तुम्ही या ठिकाणी प्रेमाची मंडळी आहे, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांना धन्यवाद. मीही तुमच्यासमोर ज्यांच्यामुळे उभे आहेत, माझे पती माझ्याबरोबर आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा सिस्टीमवाले दादांच्या नावानं. अशी आम्हाला कधी कधी गाठ पडती, परंतु आज आवाज वाढवा किंवा कमी काढा म्हणायचीच गरज नाही. अतिशय गोड ज्यांची सिस्टीम आहे, त्यांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देते. आणि पुन्हा तुम्हाला हा कार्यक्रम पाहता येईल. या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं जे कार्य करणार आहेत आमचे भक्तिनाथ यूट्यूब चॅनलवाले दादा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून, कोणी राहिलं नाही आभार मानायचं, झालेली सेवा
भगवंताच्या चरणी विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय